आपण पाहतोय की राज्याला आता विविध ठिकाणी विविध जिल्ह्यांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांमध्ये शाळांना सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। याशिवाय आपण पाहतोय की सध्या कालची ही महत्त्वाची दृश्य आहेत मुंबईमधली। मुंबईमध्ये अनेक सखल भागांमध्ये काल पाणी साचलं होतं। जवळपास 6 तासांमध्ये 300 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे। अतिमुसळधार पाऊस झाल्यामुळे मुंबईमध्ये पूरजन्य स्थिती निर्माण झाली होती। एक मोठी बातमी आपण पाहतोय, ठाण्यामध्ये आता पावसाचा जोर ओसरलेला आहे। ठाण्यात पावसाचा जोर ओसरल्यामुळे आता सखल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा सुद्धा झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आज सकाळी जे चाकरमानी आपल्या कामासाठी निघाले होते, रेल्वेची पूर्ण ट्रेन तिकीट उडाली होती, परंतु आज सकाळपासूनच आपण बघू शकतो की ठाण्यावरनं मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जे काही गाड्या आहेत या वेळेवर सुरू आहेत। ज्या गाड्या काल 15 ते 20 मिनिटांनी उशिरा धावत होत्या त्याच गाड्या आता वेळेवरती धावत आहेत, कारण की काल दिवसभर जो काही त्रास झाला होता त्यामुळे काही चाकरमान्यांनी घरीच राहणं पसंत केलं होतं। आज देखील दिवसभर पाऊस पडणार आहे, त्यामुळे शहरातील शाळांना सुट्ट्या देण्यात आलेल्या आहे। विशेष म्हणजे शहरासह जिल्ह्यातील अंगणवाड्या आणि जे काही महानगरपालिकेच्या शाळा आहेत किंवा खासगी शाळा आहेत या सगळ्या संस्थांना रजा देण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे रेल्वेची सेवा सकाळपासून व्यवस्थित सुरू आहे। काल देखील एक्सप्रेस ज्या होत्या किंवा मग लांब पल्ल्याच्या गाड्या होत्या त्या ठाण्यातच थांबवण्यात आल्या होत्या, कारण की ट्रॅकमध्ये पाणी भरलं होतं। आज देखील अशाच प्रकार घडू शकतो, यासाठी काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या, परंतु आज पावसाचा अंदाज घेऊन ह्या गाड्या पूर्ववत करण्यात येणार आहेत। आज सकाळपासूनच रेल्वेची मध्य रेल्वेची जी काही सेवा आहे, खास करून ठाण्यावरनं सीएसटीच्या दिशेने आणि ठाण्यावरनं कल्याणच्या दिशेने ते योग्य दिशेने सुरू आहे। आज दिवसभर पावसाची रिपरिप सुरू आहे, त्यामुळं नागरिकांनी सहकार्य करावं। जर पावसाचा जोर वाढला तर घराच्या बाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे आज दिवसभर जो काही पाऊस पडणार आहे यासाठी देखील जे यंत्रणा आहे त्यांनी खबरदारी घेतलेली आहे। नागरिकांनी देखील सहकार्य करावं असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे। ठाणे आणि दादर या दोन्ही स्थानकावरची आपण परिस्थिती पाहिली। दरम्यान मुसळधार पावसामुळे आज मुंबईसह कोकणातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात नेमक्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे। मुंबई, नवी मुंबई, ठाणे या तीनही जिल्ह्यातील शाळांना सुट्टी दिलेली आहे। पुणे, रायगड, पालघर याचाही यामध्ये आता समावेश आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना सुद्धा शाळांना आता सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। तर आपण पाहतोय अतिमुसळधार पावसाचा इशारा अनेक जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता या महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या शाळांना आता सुट्टी जाहीर करण्यात आली आहे।